आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपले कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांच्याकडून। प्रसन्न सर, राज ठाकरेंच्या युतीसोबतच्या काल शक्यता वर्तवण्यात येत होत्या, भाजपसोबत त्यांची जवळीक होते असंही म्हटलं जात होतं, पण आज राज ठाकरेंनी ही पूर्ण शक्यता फेटाळून लावली आहे। मनसे स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कशा प्रकारे बघता येईल याकडे? मानसी, याला अनेक बाबतीत बघता येईल आपल्याला। कालपर्यंत राज ठाकरे म्हणत होते की युतीसाठी चर्चेला तयार आहेत, पण गेल्या 2 दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत आणि आज सुद्धा घडतायत ते पाहता हे उघड झालेलं आहे की शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतात, कारण त्या दिशेने चर्चा सुरू झालेली आहे। वर्षावर आज बैठक झालेली आहे। हे पाहता राज ठाकरेंना लक्षात आलं असेल की आजही आपण जर का चर्चा वगैरेला दरवाजे ओपन ठेवले तर मुळात जर का कोणी येणारच नसेल शिवसेना भाजपपैकी तरी सुद्धा दरवाजे उघडे ठेवणं म्हणजे स्वतःचं अवमूल्यन करून घेण्यासारखं आहे। त्यामुळे त्याने आज पहिलं काम केलं म्हणजे सगळ्या अशा शक्यता रिफ्यूट करत सरळ सरळ म्हटलेले की 100% या जागा मुंबईतल्या जागा मनसेच लढवणार आहे। त्यामुळे आता हे उघड झालेलं आहे की राज ठाकरे 2 गोष्टी उघड झालेल्या आहेत। एक म्हणजे राजकीय बाजारामध्ये मनसेला सध्या तरी कोणी दोस्त करून घ्यायला तयार नाहीये, भागीदार करून घ्यायला तयार नाहीये आणि मनसेकडे कोणी येत नाहीये आणि मनसेला सुद्धा त्यामुळे आता एकट्यानेच लढावं लागणार आहे। त्यामुळे अर्थातच मनसेवर मोठी जबाबदारी असणार आहे। एकीकडे भाजप आणि शिवसेना पूर्ण जोमात असताना ज्यावेळी ते उतरतायत अशा निवडणुकीत तिथे त्यांना मनसेला स्वतःला लढायचं आणि स्वतःला प्रूव्ह करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे आज खूप आक्रमक दिसले। बऱ्याच दिवसांनी त्यांनी आपला एक आक्रमक बाणा या निमित्तानं त्यांच्या या भाषणामध्ये बघायला मिळाला। एक प्रकारे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोम भरण्यासाठी एक वेगळा अवतार त्यांनी बघायला मिळाला। त्यांनी अतिशय गंभीर आरोप सुद्धा केले। भाजपच्या यशाला काय अर्थ आहे जर का तिकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट केलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते असतील, त्यांना घेऊन मिळालेला विजयाला काय अर्थ आहे? माझ्याकडे उमेदवार आहेत, भाजपला एवढा जुना पक्ष आहे पण त्यांना उमेदवार आयात करावे लागतात वगैरे त्यांनी आरोप सुद्धा केलेले आहेत। माध्यमांवरती सुद्धा त्यांनी तोंडसूक घेतलं। मानसी, त्यांनी पुण्यातल्या एका प्रसिद्ध मराठी दैनिकावर आणि मुंबईतल्या एका अतिशय प्रसिद्ध इंग्रजी दैनिकावरती ती विकली गेलेली आहेत इतका गंभीर आरोप केलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या आधीच्या मोडमध्ये जात आहेत। सगळ्यांना अंगावर घ्यायचं, एक माहोल तयार करायचा, एक प्रोटॅगनिस्ट म्हणून, एक नायक म्हणून, परिस्थितीने दबला गेलेला नायक म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचं आणि त्यानिमित्तानं लोकांच्या मनात जागा मिळवायची असा बहुधा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। पण त्याचवेळी हेही लक्षात येते की मनसे आता तयार झालेली आहे आणि राज ठाकरे अतिशय गांभीर्यानं या महापालिका निवडणुकीत उतरताय असं दिसतंय। धन्यवाद प्रसन्न सर, केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल। तर राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर लढणार असल्याचं एकदा स्पष्ट केलंय। फेसबुकवरून त्यांनी जनतेशी संवाद साधला। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र।